जिनसे लिए आने वाला प्रभु यीशु मसीह के आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मैं सलाम देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह से और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन मिल करके प्रभु का वचन को सीखने का ऐसा एक सुंदर अवसर प्रभु ने बना कर दिया। आणि देवाच्या कृपेने पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये एकत्र येऊन प्रभूचं वचन शिकण्याकरता प्रभूने संधी दिली। आज ये जो संदेश है मैं आपको आग्रह करता हूँ, बहुत प्रार्थना के साथ सुनेगा तो आपके जीवन में प्रभु बहुत बड़ा कार्य करेगा। आणि हा जो संदेश आहे तुम्ही खूप प्रार्थनेपूर्वक जर ऐकलं तर प्रभू तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल, क्योंकि प्रभु के वचन में सामर्थ्य है कारण देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे। और जो भी वचन की ओर ध्यान देता है उनका जीवन बदलता है। आणि जो कोणी वचनाकडे लक्ष लावतो त्याचं जीवन बदलतं। मैं विश्वास करता हूँ आज भी प्रभु ने यहाँ पर आने वाला हर एक का दिल की अवस्था जानकर प्रभु ने संदेश दिया है। आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था जाणून प्रभूने संदेश दिलेला आहे। तो प्रभु हम हर एक से बात करेगा आणि प्रभू आपल्या प्रत्येकाशी बोलेल। प्रार्थना के साथ हम सुनेंगे आणि प्रार्थनेपूर्वक आपण ऐकूया। आधार के लिए एक वचन पढ़ेंगे लूका का सुसमाचार उसका 9 अध्याय उसका 57 वचन का शुरुआत। आणि लूक त्याचा 9 अध्याय त्याचा 57 वचनाचा सुरुवातीचा भाग। जब वे मार्ग में जा रहे थे 59 वचनाचा सुरुवातीचा भाग। उसने दूसरे से कहा मेरे पीछे हो ले। बस मतलब मेरे पीछे हो ले। आणि मला अनुकरण कर। अभी वामर वो वचन में वो पैराग्राफ 57 से 62 तक का वचन में हम देखते हैं 3 लोग मतलब 2 लोग प्रभु के पीछे चलने के लिए तैयार होकर के आया और एक जन को प्रभु अपने पीछे होने के लिए बुलाया। आणि तो जो पॅराग्राफ आहे 57 पासून 62 वचनापर्यंत त्या ठिकाणी 3 लोकांसंबंधाने आहे। 2 लोक जे आहेत त्यांना इच्छा होती की प्रभूच्या पाठीमागे जावं आणि एका व्यक्तीला प्रभूने म्हटलं की तू माझ्या मागे ये। और प्रभु के पीछे चलना ये हर एक लोग बहुत हल्का समझता है। आणि प्रभूच्या पाठीमागे चालणं प्रत्येकाला खूप साधारण वाटतं। तो ये एक बात आप अच्छी तरह जानना, प्रभु यीशु मसीह के पीछे चलने के लिए हमें दाम चुकाना पड़ता है। आणि एक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणून घ्या की प्रभूच्या पाठीमागे चालण्याकरता आपल्याला मूल मोजावं लागतं। मेरा उधार पाना बहुत मतलब हल्की बात है आणि तारण प्राप्त करणं एक साधारण गोष्ट आहे, क्योंकि वो मुफ्त में है, कारण ते फुकट आहे हमें उसके लिए कुछ करने की जरूरत नहीं। आणि त्याच्याकरता आपल्याला काही करायची गरज नाही। लेकिन प्रभु यीशु मसीह के पीछे चलने के बाद बहुत लोगों ने अभी तक शायद ठीक से नहीं जाना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालण्या संबंधाने अजूनपर्यंत पुष्कळ लोकांनी नाही समजलं, क्योंकि उद्धार पाने के लिए हमारी तरफ से कुछ नहीं, जो भी है प्रभु ने सब कुछ किया और हमें मुफ्त में दिया। सब हमने विश्वास किया तो हमें उद्धार मिल गया। आणि तारण प्राप्त करण्याकरता काही नाहीये, तर जे काय आहे ते प्रभूने केलं। आपण फक्त विश्वास केला आणि आपल्याला तो तारण मिळालं। क्योंकि आपको सबको सुपरिचित वचन है एफेसियों 2 अध्याय 8-9 वचन। इफिसकराचं पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचन आपल्याला सुपरिचित आहे। क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है और न कर्मों के कारण, ऐसा न हो कि कोई घमंड करे। मतलब बोलने का मतलब यहाँ पर उद्धार जो है वो बिल्कुल कोई काम के द्वारा नहीं मिला है, ये प्रभु की ओर से हमें दान मिला है। आणि तारण जे आहे ते कुठल्या आपल्या चांगल्या कामामुळे आपल्याला मिळालंय असं नाही, तर हे देवाचं दान आहे। ये कौन सा उद्धार है? आणि हे कुठलं तारण आहे? आत्मा का उद्धार, आत्म्याचं तारण आहे। है ना? आत्मा का उद्धार बिल्कुल हमने कुछ करके नहीं पाया, ये बिल्कुल प्रभु ने हमें दान में दिया है। आणि आत्म्याचं तारण आपल्या कुठल्या चांगल्या कामामुळे आपल्याला मिळालंय असं नाही, तर हे प्रभूचं दान आहे। लेकिन यहाँ पर एक बात आज आपको थोड़ा गहराई में बताना चाहता हूँ। आणि आज एक गोष्ट एक जरा गहनतेमध्ये मी सांगू इच्छितो, बहुत प्रार्थना के साथ सुनो, आणि खूप प्रार्थनेपूर्वक ऐका। क्योंकि एक व्यक्ति का उद्धार होना है तो उसको पहली बात मन फिरावट होना चाहिए। आणि एका व्यक्तीचं जर तारण व्हायचं तर सगळ्यात पहिले त्याचं मन परिवर्तन व्हायला पाहिजे। मन परिवर्तन या मन फिरावट नहीं हुआ तो फिर वो वहां पर तारण होने का सवाल नहीं। आणि मग एका व्यक्तीचं मन परिवर्तन झालं नाही तर त्याचं तारणही होणार नाही। मतलब एदन वाटिका से प्रभु का बुलावा हम देखता है। आणि एदेन बागेपासून आपण प्रभूचं पाचारण आपण पाहू शकतो। आदम को कहा, आणि आदम तू कुठे आहे? अभी प्रभु ये दुनिया में जब आया
आणि प्रभु ज्या वेळेला या जगामध्ये आले वहां पर भी एक बहुत बड़ा बुलाहट लेकर के आया आणि त्यावेळेला सुद्धा एक मोठं पाचारण घेऊन ते आले. है ना। जब लूका का सुसमाचार 5 अध्याय का 32 वचन, लूक त्याचा 5 अध्याय त्याचं 32 वचन. यीशु ने उनको उत्तर दिया, हाँ। वैद्य भले चंगे के लिए नहीं, मैं धर्मियों को नहीं परंतु पापियों को मन फिराने के लिए बुलाने आया हूँ. हाँ देखिए, पापियों को मनफिरावट के लिए बुलाने के लिए आया. लूक त्याचा 5 अध्याय त्याचं 32 वचन. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की पापी लोकांना बोलवण्याकरता मी आलो. सबको वचन मिला ना, रेफरेंस बरक लिखना, कभी कभी मैं भी जल्दी बोल मैंने बराबर मानो लूका 5 अध्याय का 32 वचन अभी पढ़ा हमने. लूक 5 अध्याय 32 वचन आपण आता वाचलं. प्रभु पापियों को मनफिरावट के लिए बुलाने के लिए आया. आणि पापी लोकांना पश्चाताप करण्याकरता बोलवण्याकरता प्रभू आला. ये दुनिया में जो भी है सब मनुष्य पाप करके परमेश्वर का महिमा से रहित हो गया. आणि या जगामध्ये जे काही आहे त्या सगळ्यांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरले. प्रभु यीशु मसीह आने से पहले प्रभु अपनी भविष्यताओं को भेज करके प्रभु अपने लोगों के बीच में मनफिरावट के लिए बुलाहट देते रहा. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याच्या अगोदर त्यांनी आपले संदेश पाठवून लोकांना पश्चातापा संबंधाने ज्ञान केलं. और प्रभु यीशु मसीह के आगे मार्ग तैयार करने के लिए आया हुआ यूहन्ना बपतिस्मा देने वाला भी यही आह्वान किया कि मन फिरो क्योंकि परमेश्वर के राज्य निकट है. आणि प्रभू येशू ख्रिस्ता करता मार्ग तयार करण्याकरता आलेला बाप्तिस्मा देणारा योहान सुद्धा लोकांना हाच संदेश दिला की पश्चाताप करा कारण परमेश्वराचे राज्य जवळ आलेले आहे. के बाद में यीशु मसीह भी आकर के मानव एकदम प्रचार शुरू किया कि मानव मन फिरो क्योंकि परमेश्वर का राज्य निकट है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आल्यानंतर सुद्धा हाच प्रचार केला की मन परिवर्तन करा किंवा पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. फिर प्रेरित लोगों ने प्रचार शुरू किया. उन्होंने बोला मन फिरो और बपतिस्मा लो तो पवित्र आत्मा का दान मिलेगा. मन फिरावट को प्रचार किया. आणि मग शिष्य लोकांनी सुद्धा याच गोष्टीचा प्रचार केला की पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या तर तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. अशा प्रकारे त्यांनी सुद्धा पश्चातापाचीच घोषणा केली. आगे आखिर में बाइबल की आखिरी किताब प्रकाशित वाक्य किताब प्रभु यीशु मसीह के पत्र में भी यीशु मसीह सातों मंडली को संदेश देता है. वहां पर भी बोलता है मन फिरो मन फिरो मन फिरो. आणि मग बायबलचं शेवटलं पुस्तक प्रगटीकरणाचं पुस्तक जे प्रभू येशू ख्रिस्ताचं पत्र म्हटलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने 7ही मंडळाला हाच संदेश दिलेला आहे की तुम्ही पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. ये मन फिरावट के बारे में शायद बहुत लोगों ने बहुत गलत समझा. आणि या मन परिवर्तना संबंधाने पुष्कळ लोकांनी कदाचित खूप चुकीचं समजले. इसलिए वो गलत समझने के कारण उसका जीवन में एक सच्चा नेव नहीं डाल पाया. आणि चुकीचं समजल्या कारणाने त्याने आपल्या जीवनामध्ये योग्य पाया रचू शकले नाही. बहुत प्रार्थना के साथ सुनना. आणि खूप प्रार्थनापूर्वक ऐका. यहाँ पर बैठा हुआ अधिकतर लोग उदार पाए हुए लोग हैं. आणि या ठिकाणी बसल्यापैकी पुष्कळ लोक जास्त करून लोक तारण प्राप्त झालेले आहे. आपका जब उदार हुआ, ज्या वेळेला तुमचं तारण झालं, आप कहता है कि आपका उदार हुआ, तुम्ही म्हणता की तुमचं तारण झालं, क्या वास्तव में आपका मन फिरावट हुआ? आणि खरोखर तुमचं मन परिवर्तन झालेलं आहे का? क्योंकि एक व्यक्ति को उदार प्राप्त होना है, पाप क्षमा प्राप्त होना है, तो उससे पहले उसको मन फिरना जरूरी बात है. आणि एका व्यक्तीला जर तारण प्राप्त करायचं आहे तर त्याच्या अगोदर त्याला मन परिवर्तन करणं गरजेचं आहे. कई लोगों को कई बार उनको वचन सुनने के समय में कुछ दुख होता है, दुख दिल में दुख आता है. दुख आणि पुष्कळ वेळा काही लोकांना देवाचे काही वचन ऐकल्यानंतर मनामध्ये दुःख होतं. वो दुख मन फिरावट है क्या? आणि ते दुःख म्हणजे मन परिवर्तन आहे का? अरे मुझे पापी के लिए इतना महान प्रभु इस दुनिया में आकर के बलिदान हुआ, तो ये सुनने के बाद में उनको बहुत दुख होता है. आणि मग एवढा महान परमेश्वर मज पाप्या करता येऊन माझ्या करता बलिदान झाला हे वचन ऐकल्यानंतर त्यांना मनामध्ये दुःख होतं. कई लोग सोचते हैं कि मेरे को वचन सुनने के टाइम पर दुख आया था इसलिए मेरा मन फिरावट हो गया. आणि मग काही लोक असं म्हणतात की वचन ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये जरा दुःख झालं म्हणून माझं मन परिवर्तन झालं. इसलिए तो यहूदा को दुख हुआ था. आणि प्रेरणो इस्करियोत यहूदाला दुःख झालं होतं. है ना. मतलब जब यीशु मसीह को सूली पर चढ़ाया गया करके जब उसने जाना, मत्ती 27 अध्याय का 3-4 वचन में हम देखता है. मत्ते त्याचा 27 अध्याय त्याच्या 3 आणि 4 वचनामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला इस्करियोत यहूदाला समजलं की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढवण्यात आलं, तब वो क्या किया उसने? त्यावेळेला त्याने काय केलं? जब उसने पकड़ने
देखा कि वह दोषी ठहरा गया है तो वह पछताया और वे 30 चांदी के सिक्के प्रधान याजकों और पुण्यों के पास फेर लाया। हाँ देखो यहाँ पर हम क्या देखते हैं प्रियो, आणि या ठिकाणी आपण काय पाहतो, इसके तो युद्ध को दुख हुआ, आणि इस्करियोत यहूद्याला दुःख झालं, परंतु वो दुख उसको मनफिरावट में लेकर नहीं आया। आणि ते दुःख त्याला मन परिवर्तनामध्ये घेऊन नहीं आलं। मैं आपको बताना चाहता हूँ, आज बहुत लोग जब वचन सुनने के टाइम पर दुखी बनता है, लेकिन वो पाप के बारे में एक सच्चा पछतावी मन उसका नहीं होता। आणि मग पुष्कळ लोक काय करतात की ते दुःखी होता, पण ते आपल्या पापा संबंधाने जसा पश्चाताप करायला पाहिजे तसा पश्चाताप करत नाही। बहुत लोग वचन सुनने के समय में वो दुखी बन जाता है, आणि पुष्कळ लोक देवाचं वचन ऐकल्यानंतर ते दुःखी होतात, लेकिन वे लोग पूर्ण रूप में अपनी पापों से मन करने के लिए तैयार नहीं होता। आणि ते लोक आपल्या पापा संबंधाने पश्चाताप करायला तयार होत नाही। हमने ये देखा है कि जब हम लोग हिमाचल में 21 जगह पर एक गांव में, बड़े बड़े गांव है, 21 गांवों में हमने जब दया सागर बोल करके मतलब प्रभु यीशु मसीह का वो जो क्रूसिफिकेशन का जब भाग आ जाता है, उस समय में उधर जो एकत्रित हुआ वो सारे लोग ऐसा रोता है जैसे कोई उनका खास कोई मर गया। आणि हिमाचल मध्ये असताना 21 गावामध्ये दयासागर ही जी मूवी आहे ती दाखवण्यात आली, आणि त्या मूवी मध्ये ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळवण्यात आलं त्यावेळेला खूप लोक रडले आणि त्यांना खूप वाईट वाटलं, आणि त्यांना असं झालं की त्यांनी खूप पश्चाताप केला। क्या ऐसे रोने वाला लोगों में कोई मनभरावट हुआ? आणि अशा प्रकारे जे रडणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये खरा पश्चाताप किंवा मन परिवर्तन होतं का? नहीं हुआ। नाही झालं। तो मानव एक प्रकार बोलेगा तो प्रभु यीशु मसीह पर तरस खा करके रो रहा था। आणि एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तावर ज्या वेदना पाहून त्यांना कनवळा आला, त्याच्यामुळे ते रडत होते। जो सच्चा जो मनफिरावट जो प्रभु चाहता है उसका सही अर्थ हमें जानना जरूरी बात है। आणि देवाला आवडणारी जी खरा पश्चाताप किंवा खरा मन परिवर्तन आहे ते काय आहे हे जाणून घेऊन आपण तसा पश्चाताप करायला पाहिजे। कई लोग क्या बोलता है, काही लोक काय म्हणतात, मेरा पति अभी मनफिरावट का मार्ग में है, माझा नवरा आता मन परिवर्तनाच्या रस्त्यात आहे। वो उधर जाकर के एक हफ्ता मालव प्रार्थना में अटेंड करके आया था, आणि तिथे जाऊन एक आठवडा प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन आला होता। वो पहले एक बोतल पीता था, अगोदर एक बॉटल प्यायचा अभी सिर्फ 1-2 पक्की पीता है। आणि आता फक्त 1-2 पॅकच पितात। पहले 2-3 पैकेट सिगरेट पीता था, आणि अगोदर 2-3 पाकिटे सिगरेट प्यायचा, अभी वो टॉयलेट जाने के लिए एक आधा ही पीता है। आणि आता टॉयलेट जाण्याकरता एखादाच पितात। इसको बहुत लोग समझता है कि वो मन कर गया, आणि याला लोक मन परिवर्तन झालं असं समजतात। मतलब उनके स्वभाव में आया हुआ थोड़ा कुछ रूपांतर प्रक्रिया को देख करके लोग सोचता है कि उनका मन फरावट हो गया। आणि त्यांच्या स्वभावामध्ये आलेलं जी काही परिवर्तन आहे त्या परिवर्तनाला ते मन परिवर्तन किंवा पश्चाताप समजतात। ये नहीं मन परिवर्तन। आणि फ्रेंडनो, मन परिवर्तन हे नाही। हमारे जीवन में कई लोग कई बातों में उनका चाल चलन में थोड़ा कुछ जीवन में बदलाव आया तो लोगों को लगता है कि वो मन फरावट उनका हुआ है। आणि लोकांच्या बोलण्यामध्ये चालचलवणुकीमध्ये थोडंसं परिवर्तन झालं तर लोकांना असं वाटतं की त्याचं मन परिवर्तन झालंय। तीसरी एक बात मन फरावट को क्या हम देखता है, आणि तिसरी एक गोष्ट मन परिवर्तना संबंधाने आपण काय पाहतो, उसको प्रभु का बहुत भय है, प्रभु का वचन का भी भय है, आणि त्याला खूप भय आहे, त्याला देवाच्या वचनाचं सुद्धा भय आहे। ये भय मानने से भी वो मन फरावट है करके नहीं बोल सकता, आणि हे भय बाळगून सुद्धा त्याचं मन परिवर्तन झालंय हे नाही म्हणू शकत। क्योंकि फेलिक्स राजा वचन सुनने के टाइम पर वो भयभीत हुआ, आणि फेलिक्स राजा सुद्धा देवाचं वचन ऐकत असताना त्याला भीती वाटली। मतलब प्रेरितों 24:25 में पढ़ता है, प्रेषित 24:25 वचनामध्ये आपण वाचू शकतो। परंतु वो भयभीत हुआ लेकिन उसको मन फरावट नहीं हुआ। आणि त्याला भीती वाटली पण त्याचं मन परिवर्तन नाही झालं। इसका मतलब मन फरावट क्या है प्रियो? याचा अर्थ मन परिवर्तन काय आहे प्रियांनो? कई लोग सोचता है कि मैंने प्रभु का सुसमाचार सुनाया और मतलब मैंने प्रभु यीशु मसीह को मतलब मैंने मेरा प्रभु मान करके मेरा मुंह से कबूल भी किया, मैं उतार पाया।
आणि मी सुवार्ता ऐकली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारण करता म्हणून स्वीकारला आणि माझं तारणही झालं और मेरा बपतिस्मा भी हो गया, आणि माझा बाप्तिस्मा पण झाला, मेरे उद्धार हो गया। माझं तारण झालं। उद्धार हुआ है क्या? तारण झालं का? प्रियो, ये कुछ भी बात आपका उद्धार का पहला कदम मनपरावट का कार्य है ही नहीं। आणि यापैकी कुठलीही गोष्ट तारणाचा पहिलं पाऊल किंवा पश्चातापाचं पहिलं पाऊल नाहीये। हाँ, इसमें से एक एक बात मनपरावट में आने वाला कुछ बात है। आणि याच्यामध्ये असणारी एक एक गोष्टी पश्चातापामध्ये येणाऱ्या काही गोष्टी आहे। क्योंकि जब मला वचन सुनने वाला व्यक्ति को जरूर दुख या पछतावा होता है, आणि वचन जो कोणी ऐकतो त्याला निश्चितच पश्चाताप होतो, दुःख होतं, उनका चाल चलन में बदलाव आता है, आणि त्यांच्या वागणुकीमध्ये परिवर्तन येतं, प्रभु का भय होता है उसमें। आणि देवाची भीती त्याला राहते। परंतु ये जो अभी हमने एक एक बात यहाँ पर देखा, वो कोई भी नहीं मनपरावट। आणि ह्या एक एक गोष्टी आपण ज्या पाहिल्या त्यापैकी काही पश्चाताप नाहीये, परंतु मनपरावट में ये सब होता है। आणि पश्चातापामध्ये यापैकी सगळ्या गोष्टी होतात। तो आज हमारे जीवन में, व्यक्तिगत जीवन में हमको ये बात को जानना है कि मेरा रियली मेरा उद्धार हुआ है क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला पारखायचं, खरोखर माझं तारण झालेलं आहे का? एक सच्चा उद्धार हुआ हो व्यक्ति को हम कैसे पहचानेगा? आणि खरं तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला आपण कसं ओळखणार? पहली बात, उसका मनपरावट सही होगा। आणि सगळ्यात पहिले त्याचा पश्चाताप जो आहे तो एकदम योग्य असा तो असेल। इसलिए वो सही मनपरावट का एक अच्छा दृष्टांत मैं आपको बताता हूं। आणि खरा पश्चातापाचा एक चांगला दृष्टांत मी तुम्हाला सांगतो। बहुत ध्यान से सुनना। आपका अभी हम सुनने वाला, सुनाने वाला सब लोग ये बात को परखना है। मेरे जीवन में मैं जो उद्धार पाया चाहता है, तो मैं सब उद्धार पाया हुआ मार्ग में एक ही नहीं, ये बात को जानना भी। आणि आपण प्रत्येकाने या गोष्टीला जाणायचं आहे की मी जर खरोखर तारण प्राप्त झालेला आहे का नाही, नहीं तो मैं प्रभु के पीछे नहीं चल पाए। नाही तर मी प्रभूच्या पाठीमागे नाही चालू शकणार। एक उद्धार नहीं पाया हुआ व्यक्ति किसी कारण प्रभु के पीछे नहीं चल पाए, आणि एक तारण प्राप्त झालेला व्यक्ती प्रभूच्या पाठीमागे चालू शकणार क्योंकि नाही। ये हमारे सामर्थ्य का काम है ही नहीं। ये पवित्र आत्मा का सामर्थ्य मिलेगा तभी प्रभु के पीछे चल पाए। आणि हे आपल्या सामर्थ्यामध्ये नाही, तर प्रभूचं जर सामर्थ्य मिळेल तरच आपण त्याच्या पाठीमागे चालू शकतो। एक व्यक्ति को मनपरावट मिलना तक ये प्रभु की ओर से है। आणि एका व्यक्तीला मन परिवर्तन भेटणं हे सुद्धा प्रभूकडून आहे। बहुत ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका। है ना। प्रभु की ओर से एक व्यक्ति में मनपरावट आ गया तो जरूर उसका जीवन में आया हुआ सारा काम बिल्कुल सक्सेस है या सही है। आणि प्रभूकडून एका व्यक्तीला जर खरं मन परिवर्तन मिळालं तर त्याचं प्रत्येक काम यशस्वी होईल। आपको मालूम है, जब रोमियो 2:4 में लिखा है, रोम त्याचा 2 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये असं लिहिलंय, क्या ऐसा नहीं समझता कि परमेश्वर की कृपा तुझे मन फिराव को सिखाती है। देखिए, एक व्यक्ति को मनपरावट को सिखाने वाला या देने वाला वो प्रभु की दया है। आणि एका व्यक्तीला खरा पश्चाताप केव्हा येतो, ती देवाची दया आहे। प्रभु की दया जिस व्यक्ति पर मिलेगा वही व्यक्ति का मन फिरावट हो सकता है। आणि ज्याला कोणाला देवाची दया मिळते त्यालाच खरं मन परिवर्तन भेटतं। क्या मनोहर बात है। आणि किती मनोहर गोष्ट आहे। जो भी सच्चा उद्धार पाए हुए लोगों के लिए मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ, क्योंकि प्रभु ने उस पर दया किया। आणि खरोखर ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्या संबंधाने मी प्रभूला धन्यवाद देतो, कारण त्यांच्यावर प्रभूची दया झालेली आहे। और हर रोज प्रभु का दया नया होते जाता है करके हम विलाप गीत में पढ़ता है। आणि विलाप गीत त्याचा 3 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये पाहतो की देवाची दया दररोज नवीन होत जाते। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमें हर रोज प्रभु का दया प्राप्त होना, क्योंकि हमें हर रोज मन फिरना है। आणि दररोज आपल्याला देवाच्या दयेची गरज आहे, कारण दररोज आपल्याला मन परिवर्तनाची गरज आहे। आप थोड़ा सोचिए, आपको मानव मन फिरावट होता है क्या? रोज होता है क्या? आणि प्रेम आपण निश्चितच पारखून पाहायला पाहिजे, दररोज आपलं मन परिवर्तन होत आहे का? क्योंकि मन कठोर हो जाएगा तो आप जीवन से दूर हो जाएगा। आज बहुत लोग प्रभु से दूर होने का मेन कारण एक्चुअली आपको यहाँ पर समझ सकता है कि आपका मन कठोर हो गया, इसलिए या प्रभु का दया को आपने तुच्छ किया। आणि मग ज्याचं अंतःकरण कठीण होऊन जातं तो देवाच्या वचनापासून दूर होऊन जातो। म्हणूनच एक व्यक्ती चांगल्या प्रकारे स्वतःला पारखू शकतो की त्याच्यावर देवाची दया होत आहे का नाही। क्या मैं वो वचन को निकाल कर पढ़ रहा था, आणि ते वचन काढून मी वाचत होतो। विलाप गीत उसका 3 अध्याय का 22 और 23 वचन में पढ़िएगा। विलाप गीत त्याचा 3 अध्याय 22 आणि 23 वचन। हम मिट नहीं गए, यह यहोवा की महाकरुणा का फल है, क्योंकि उसकी दया अमर है, प्रतिभोर वह नई होती रहती है।
देखा प्रति भोर वो नया होती रहता है। आणि देवाची दया दररोज नवीन होत जाते. प्रियम दररोज हमें मन करने की जरूरत है, आणि प्रियांनो, दररोज आपल्याला मन परिवर्तनाची गरज आहे. क्योंकि ऐसा कोई व्यक्ति नहीं माने ये दुनिया में जीते वक्त में उसको पाप नहीं होता. आणि जगामध्ये असा कुठला मनुष्य नाही जे जीवन जगत असताना की त्याच्यामध्ये पाप होत नाही. और जो भी छोटा मोटा कोई भी पाप है वो व्यक्ति का हृदय कठोर करेगा. आणि त्याच्या जीवनामध्ये असणारं लहान मोठं कुठलंही पाप आहे ते त्याचं अंतःकरण कठीण करत जाईल. आप कोई भी नहीं बोलना कि मेरा हृदय कठोर नहीं हुआ या होता नहीं, ऐसा नहीं बोलना. असं कुणी म्हणू नका की माझं अंतःकरण कठीण होत नाही. मतलब अगर आपका हृदय कठोर हो गया आणि तुमचं अंतःकरण जर कठीण झालं तर तो फिर मतलब प्रभु का दया आपके ऊपर मारे गिरेगा तो भी आपको समझेगा नहीं. आणि मग प्रभूची दया तुमच्यावर आली तरी तुम्हाला समजणार नाही. पहली बात एक बात यहाँ पर याद रखना, आणि एक गोष्ट अगोदर तुम्ही लक्षात ठेवा, मैं प्रभु का दया पाने लायक मेरा जीवन बिताना मेरे कर्तव्य है. आणि देवाची दया प्राप्त होईल अशा प्रकारचं जीवन जगणं माझं कर्तव्य आहे. कभी भी आपको मालूम है जब हृदय कठोर हो जाएगा तो प्रभु के साथ भी वो उल्टा बात करेगा. आणि ज्या वेळेला अंतःकरण कठीण होऊन जातं त्या वेळेला तो देवासोबत बोलताना सुद्धा उलटच बोलेल. कल हमने देखा था ना, काल आपण पाहिलं ना, कायन को प्रभु ने पूछा, आणि कायनाला प्रभूने विचारलं, तुम्हारा भाई हाबिल कहाँ है? हे कायना तुझा भाऊ हाबेल कुठे? मैं क्या मेरा भाई का बड़ा है? मी काय क्या action है? मी काय माझ्या भावाचा पहारेकरी आहे? ये सब क्या हो गया? काय झालं? अरे बात वो क्रोधित हुआ सगळ्यात पहिले त्याला तर राग आला और उसका चेहरे में उदासी छाया गया. आणि त्याच्या चेहऱ्यावर नाराजगी झाली. देखो एक व्यक्ति जब पाप क्षमा पाने के बाद में आत्मा में रहना बहुत जरूरी बात है. आणि एका व्यक्तीला पापांची क्षमा मिळाल्यानंतर त्याला आत्म्यामध्ये राहणं गरजेचं आहे. हम लोग ये तो हजारों बार मैं आपको बताता हूँ, हम जितना भी आत्मा में रहना चाहेगा तो भी हम हर रोज हर समय में आत्मा में नहीं रह पाते. आणि आपण कितीही आत्म्यामध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक क्षणाला आपण आत्म्यामध्ये राहू शकत नाही. वाला आत्मा में नहीं रहने के समय में कई प्रकार का पाप होने का खतरा रहता. आणि ज्या वेळेला आपण आत्म्यामध्ये राहत नाही त्या वेळेला पुष्कळ प्रकारचं पाप आपल्या हातून होण्याची शक्यता राहते. कोई भी व्यक्ति नहीं बोल सकता मैं हमेशा आत्मा में रहता. आणि कुठलाही मनुष्य असं म्हणू शकत नाही की मी 24 तास आत्म्यामध्ये राहतो. इसका मतलब याचा अर्थ उससे पाप होता है. त्याच्याकडून पाप होतं. आप कबूल करेगा क्या? तुम्ही मान्य कराल का? मुझे एक बार एक जवान व्यक्ति, जवान का जोर होता है ना, तो वो मुझे बोला मैं प्रभु में आने के बाद कभी पाप ही नहीं की. आणि एक तरुण व्यक्ती माझ्याकडे आला आणि तो म्हटला मी प्रभूमध्ये आल्यानंतर कधी पापच नाही केलं. किसे पाप करेगा? आणि कसं काय पाप करेल? तो उसको क्या बताओ? आता त्याला काय सांगू? फिर उसको वचन से ही समझा सकते हैं, आणि त्याला वचनाद्वारे समजून सांगू शकतो. है ना. पहले योगन्ना पहला अध्याय का 8 और 10 वचन कहता है. पहिलं योहान पहिला अध्याय 8 आणि 10 वचन असं म्हणतं, यदि हम कहें हम में कुछ पाप नहीं हाँ. तो हम अपने आप को धोखा देते हैं. देखा अभी वो व्यक्ति को ये अभी मैं एक बात है कि मुझे अभी किसी के साथ कोई बहस नहीं भाई. आणि मला कोणासोबत वादविवाद नाही. वचन जो कहता है सत्य कहता है. वचन जे सांगतं ते सत्य सांगतं. आप में भी ऐसे कोई बोलता है क्या? आणि तुमच्यापैकी कोणी असं बोलतं का? अभी भी शायद आप पाप में होगा. आणि आता पण कदाचित तुम्ही पापामध्ये असाल. आपको मालूम है मतलब आपका अर्थ परमेश्वर का लेवल से नीचे जाना सब पाप है. आणि देवाची जी जागा आहे त्याच्यापेक्षा खाली जाणं हे सगळं पाप आहे. तो ध्यान से सुनना फिर. लक्ष देऊन ऐका अब इसको तो सीरियसली समझना. आणि याला जरा गांभीर्याने समजून घ्या. प्रभु में बहुत आपको प्यार करने बात बताता हूँ. आणि प्रभू मध्ये तुमच्यावर खूप प्रेम केल्या कारणाने मी तुम्हाला सांगत आहे. भाव में रहने वाला पहले बात आप एक सच्चा मसीह जीवन नहीं कभी बिता पाएगा या मसीह के पीछे नहीं चल पाएगा. आणि जो व्यक्ती पापामध्ये जीवन जगतो तो ख्रिस्ताला अनुसरू शकत नाही. और हमारे में पाप होता है. याचा अर्थ आपल्यामध्ये पाप होतं. फिर हम प्रभु के पीछे कैसे चलेगा? आणि मग प्रभूच्या पाठीमागं आपण कसं काय चालणार? प्रभु ने हमें उसके पीछे चलने के लिए बुलाया. आणि प्रभूने आपल्याला त्याच्या पाठीमागं चालण्याकरता बोलवलंय. फिर हम पाप भी कर रहा है फिर प्रभु के पीछे कैसे चलेगा? आणि जर आपण पापामध्ये आहोत तर
प्रभूमध्ये नाही राहू शकत किंवा प्रभूच्या पाठीमागे नाही जाऊ शकत. ये कैसा होगा भाइयों? आणि हे कसं शक्य आहे? एक सच्चा मसीह व्यक्ति को हमेशा एक मन फिरावट का अनुभव चाहिए. आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्तीला खरा पश्चातापाचा अनुभव असायला पाहिजे. आप थोड़ा सोचिए कि आपको ये मन फिरावट का अनुभव आखिर में कब आया. आणि तुम्ही जरा स्वतःचं जीवन मागे जाऊन पडताळा की शेवटचा पश्चाताप तुमच्या जीवनामध्ये केव्हा झाला किंवा शेवटी तुम्ही मन परिवर्तन कधी केलं. क्योंकि प्रभु का दया हमको मन फिरावट सिखाता है. देवाची दया आपल्याला पश्चातापास प्रवृत्त करते. जब प्रेरितों का काम 11 अध्याय का 18 वचन में प्रेरित लोग एक गवाही देता है. प्रेषित त्याचं 11 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रेषित लोक अशा प्रकारे साक्ष देतात. उत्तर में चुप रहे हाँ. और परमेश्वर की बड़ाई करके कहने लगे. हाँ. तब तो परमेश्वर ने अन्य जातियों को भी जीवन के लिए मन फिराव का दान दिया है. हाँ, ठीक है. जीवन को प्राप्त करने के लिए अन्य जाति के लोगों को भी क्या दिया? मन फिराव का दान दिया. जीवन प्राप्त करण्याकरता परराष्ट्रांना सुद्धा प्रभूने काय केलं? पश्चातापाचं दान दिलं. प्रियो, हम लोग कौन था? प्रियाना, आपण कोण होतो? अन्य जाति थी. आपण परराष्ट्रीय होतो. यदि प्रभु हमको ये दान अगर नहीं दिया होता, मन फिरावट का दान, हम कभी भी ये उद्धार का अनुभव में, नया जन्म का अनुभव में, स्वर्ग राज्य की हमारा उस अनुभव में, परमेश्वर के राज्य के अनुभव में, जीवित आशा का अनुभव में कभी नहीं आता. आणि प्रियानो, प्रभूने आपल्याला जर हे मन परिवर्तनाचं दान दिलं नसतं तर कधीही आपण त्या स्वर्ग राज्याच्या अनुभवामध्ये येऊ शकलो नसतो. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. है ना? हमारा जो मन फिरावट, प्रभु ने हमको, जाति के लोग हमको भी ये मन फिरावट दिया. आणि आपण जे जातीचे लोक होतो त्यांच्यावर सुद्धा देवाची दया झाली आणि आपल्याला पश्चाताप त्याने दिला. प्रभु का एक दया है. आणि ही देवाची मोठी दया आहे. ये प्रभु की ओर से एक दान है. आणि देवाकडून हे एक दान आहे. और हम दूसरा तिमोथी 2 अध्याय का 25 वचन में, दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 25 वचनामध्ये, और लेवियों को नम्रता से समझाए. हाँ. क्या जाने परमेश्वर ने मन फिराव का मन दे. देखा, मन फिराव का मन देता है. आणि मन परिवर्तनाचं मन प्रभु देतो. आपको ये सारे बात तो समझ में आ रहा है. आमेन. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत आहे. एक व्यक्ति जब प्रभु का वचन, जब प्रभु का जान करके, प्रभु को सम्मान करके जब सुनेगा, उस समय में उस व्यक्ति में प्रभु, उनका अवस्था आपको मालूम है ना, आप प्रभु का वचन कैसा सुनता है करके प्रभु देखता है. आणि एक व्यक्ती ज्या वेळेला प्रभूचं वचन हे प्रभूचं आहे हे जाणून घेऊन प्रभूचा सन्मान करत ते वचन ऐकतो, त्यावेळेला प्रभू त्याच्यावर दया करतो की त्या वचनाच्या द्वारे त्याच्यामध्ये मन परिवर्तनाचा अनुभव येईल. कारण का की प्रभूचं वचन जे आहे ते तुम्ही कसं ऐकतात किंवा कसं स्वीकारतात हे सुद्धा प्रभु पाहतो. आप लोग कुछ मतलब थोड़ा ध्यान से थोड़ा समझना. आणि थोडंसं लक्ष देऊन समजा. कई बार क्या होता है कि हमको लगता है कि हमने कितना वचन सुना, मतलब वचन को तुच्छ करने लगता है. आणि पुष्कळ वेळा लोक काय की हे वचन तर मी कितीतरी वेळा ऐकलेलं आहे, मला हे वचन माहिती आहे असं करून वचनाचा अवमान करता. ये पाप है. हे पाप आहे. वचन को जो ऐसा निंदा करेगा तो बहुत दोषी ठहरेगा. आणि जो कोणी वचनाची अशा प्रकारे निंदा करेल तो खूप मोठा दोषी राहील. नीति वचन में 13 में लिखा है, नीतिसूत्र त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलंय. एक बात, हर एक बातों में प्रभु का वचन हमें अच्छा शिक्षण देता है. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचं वचन आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण देतो. जो वचन को तुच्छ जानता हाँ. वह नष्ट हो जाता है, परंतु वो दोषी ठहरेगा. बहुत बड़ी बात है कि वो दोषी ठहरेगा. आणि जो कोणी वचनाला तुच्छ जाणतो तो दोषी राहील. अभी हम लोग थोड़ा समय हम प्रभु का वचन की ओर ध्यान कर रहा है. आणि आपण थोडा वेळ आता वचनाकडे मनन लावत आहे. ये प्रभु का वचन है आणि हे प्रभूचं वचन आहे. और ये वचन को हमें नम्रता से ग्रहण करना जरूरी है, क्योंकि हमें उसको, उस वचन को जो वचन कहता है वैसे हमें जीना भी है. आणि हे नम्रपणे आपल्याला त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. कारण वचन ज्याप्रमाणे सांगतं त्याप्रमाणे आपल्याला जीवन सुद्धा जगायचंय. एक्चुअली ये जो मन फिरावट का स्वभाव में नहीं रहेगा तो
ये वजन हमारे जीवन में काम नहीं करेगा। आणि मन परिवर्तनाचा स्वभाव जर आपल्यामध्ये राहणार नाही तर देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. अगर आपको रोज अभी आप थोड़ा अपने आप को परखो, आप कितना दिन हो गया मन फिर करके, आणि आपण स्वतःला पारखून बघा किती दिवस झाले आपल्याला मन परिवर्तन होऊन. कितना दिन हो गया आप अपने मन को दीन करके, अपनी पाप कबूल करके प्रभु की ओर मोड़ा और पवित्र लोगों से भी सच में मेल मिलाव में जीवन बिताया, कितना समय हो गया? आणि किती वेळ झाला की तुम्ही आपली पाप मान्य केले, मन परिवर्तन केलं आणि प्रभूकडे वळाले आणि आपले पाप तुम्ही सोडून दिले. आणि एवढंच नाही तर प्रभूच्या लोकांशी एक झाले. असं किती दिवस होऊन गेले. एक बात, कल का दोनों सेक्शन का आप संदेश थोड़ा ध्यान से सुनना. आणि काल शनिवारच्या उपास प्रार्थनेमध्ये सांगितलेले दोन्ही सेक्शन जे आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आपको एक हल्का पाव हल्का लगेगा, पर एक बात है, वो एक सांप का बच्चा है. वो सांप का बच्चा जल्दी बढ़ता है और सांप जहरीली है और वो हमें मारता है और वो मरता है. आणि तुम्हाला वाटणार एक साधारणसं पाप असेल, हलकसं पाप असेल जे तुमच्या जीवनामध्ये असेल, पण एक लक्षात ठेवा ते छोटंसं पाप जे आहे ते छोटंसं सापाचं पिल्लू आहे. आणि सापाचं पिल्लू जे आहे ते खूप लवकर मोठं होऊन जातं आणि साप जे आहे विषारी आहे आणि तोच साप तुम्हाला दंश मारेल आणि त्याचं विष तुमच्यामध्ये येईल आणि त्यावेळेला मग तुम्ही मरून जाल. बहुत डिटेल से, बहुत विस्तार से कल आपको संदेश में बताया. आप जरूर वो आप YouTube में सुनना, बहुत ध्यान से सुनना, आपको समझेगा. क्योंकि हर एक पाप जो आप करता है वो दूसरे को नहीं नुकसान करेगा, आपको ही काटेगा. वो जहरीली है, आपका नुकसान करेगा. आणि प्रत्येक पाप जे तुमच्या जीवनामध्ये आहे ते इतरांना नाशदायक नाही होणार, नुकसानदायक नाही होणार, तर तुमचं पाप तुमच्या करताच नुकसानीचं राहील. प्रेज द लॉर्ड. इसलिए कोई भी पाप में जीवन नहीं बिताना. आणि म्हणूनच कोणीही पापामध्ये जीवन जगू नका. हम लोग इतना प्रेम, हमने अभी पढ़ा ना, हमने इतना बड़ा प्रेम पाया, इतना बड़ा क्षमा पाया, अनंत जीवन पाया, तो हमें प्रभु से कितना आभारी होने चाहिए. आणि एवढं मोठं प्रेम, एवढे मोठी पापांची क्षमा, एवढं मोठं सार्वकालिक जीवन जर आपल्याला मिळालेलं आहे तर मग आपण किती एक पवित्र जीवन जगायला पाहिजे. है ना? दुनिया का कोई भी बात हमें प्रभु का प्रेम से कभी भी अलग नहीं करना. आणि जगाची कुठलीही गोष्टीच्या द्वारे आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमापासून दूर नेऊ नये. मैं एक बात आपको कई बार बताया, मेरे से आप दुनिया का कोई भी बात का अपेक्षा नहीं करना, मैं सिर्फ प्रभु को ही आपको दे सकता है. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर हे सांगितलं, माझ्याकडून जगाच्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवू नका, मी तुम्हाला फक्त प्रभूचीच गोष्ट देऊ शकतोय. शायद आप जैसे अपेक्षा करेगा वो सब मेरे से आपको शायद नहीं हो सकेगा. आणि कदाचित तुमची माझ्यापासून जी काही अपेक्षा आहे ती मी पूर्ण नाही करू शकणार. लेकिन मुझे प्रभु ने दिया वो सेवा आप सबको मसीह में सिद्ध करके उपस्थित करना है. इसके लिए मैं प्रभु से आलोचना पाकर जरूर विश्वास योग्य होकर के आपको देते रहेगा. आणि मला दिलेली जबाबदारी ही आहे की तुम्हाला ख्रिस्तामध्ये स्थिर उभं करायचं आहे. याच्याकरता प्रभू पासून मी वाणी प्राप्त करून तुम्हाला ती देत राहतो आणि त्याच्यामध्ये मी विश्वास योग्य राहतो. मुझे आप कभी भी दुनिया का कोई संगठन का वक्ता नहीं समझना. आणि मला जगाच्या कुठल्या प्रकारच्या संघटनेचा एक प्रवक्ता असं समजू नका. जो मसीह मंडली प्रभु का शरीर है वो कोई संगठन नहीं, कोई धर्म नहीं है. आणि ख्रिस्ताची मंडळी हे प्रभूचं शरीर आहे, ती कुठल्या प्रकारची संघटना नाहीये. इसलिए मानो बहुत बातों से हमें सावधान रहना पड़ता है. आणि म्हणूनच पुष्कळ गोष्टीच्या द्वारे आपल्याला सावध राहावं लागतं. तो हमारे जीवन में हमको रोज प्रभु के साथ का जो संबंध अगर सही नहीं है तो तुरंत हमें मन फिरना चाहिए. आणि प्रभू सोबत जर आपले संबंध योग्य नाहीये तर आपल्याला लगेच मन परिवर्तन करायचंय. अभी आपको मैंने ये बात इसलिए समझाया, मन बनावट ये हमारा कोई कोशिश नहीं. पहली बात प्रभु का दया है, दूसरी बात प्रभु का दान है और तीसरी बात प्रभु का क्या था बोला है. दूसरा तिमोथी दूसरा अध्याय के 25 वचन हमें पढ़ा था. दुसरं तिमोथेला पत्र दुसरा अध्याय त्याचं 25 वचन. मन नहीं, प्रभु हमें देने वाला मन नहीं. आणि पश्चाताप काय आहे तर सगळ्यात पहिले ही देवाची दया आहे, दुसरं म्हणजे हे देवाचं दान आहे आणि तिसरं म्हणजे प्रभू देणारं ते पश्चातापाचं मन आहे. ये तीनों बात अब ये प्रभु की ओर से मिलेगा तभी वो सही पछतावा होगा. आणि हे सगळं प्रभू क्या सही मन प्राप्त होगा. हे सगळं प्रभूकडून मिळेल त्याच वेळेला खरा पश्चाताप होईल. तो मानव मन प्राप्त में पछतावा भी रहता है आणि मन परिवर्तनामध्ये पश्चाताप पण राहतो. ये सब इससे पहले भी कई बार आपको बहुत विस्तार से बताया. आणि याच्या अगोदरही पुष्कळ वेळा विस्तार रीतीने सांगितलं. अभी वो एक दृष्टांत
मैं आपको बताएगा बोला था, अभी बताता हूँ। आणि एक दृष्टांत मी तुम्हाला सांगेल म्हटलं होतं आणि आता सांगतो. आपको सबको मालूम है जब लूका का सुसमाचार 15 अध्याय है, ये 15 अध्याय ये खोया हुआ बात पाने वाला एक अध्याय है. आणि लूक त्याचा 15 अध्याय जे आहे हरवलेल्या गोष्टी मिळवण्याचा अध्याय आहे. हाँ मतलब 100 भेड़ में से एक हो गया, वो मिल गया. आणि 100 जे मेंढर होते त्याच्यापैकी एक हरवली आणि ती भेटली. 10 सिक्का में एक हो गया, वो फिर मिल गया. 10 नाण्यांपैकी एक हरवलं आणि नंतर ते भेटलं. और 2 बेटे में एक हो गया और वो मिल गया. आणि 2 मुलांपैकी एक मुलगा हरवला आणि तो भेटला. ये 3 दृष्टांत है 15 अध्याय. बहुत अनोखा एक अध्याय है लूका 15 अध्याय. आणि लूक 15 अध्याय हा एक खूप चांगला असा अद्भुत असा अध्याय आहे. हाँ, अभी हम सिर्फ उसमें उस उड़ाऊ पुत्र का बारे में थोड़ा सा बात से मन बनावट का आपको बताते हैं. आणि याच्यापैकी फक्त त्या उधळ्या पुत्रा संबंधाने आपण मनन करणार आहोत. अभी हम देखते हैं कि मतलब वो उड़ाऊ पुत्र अपने पिता से सारे अपना भाग लेकर के वो चला गया. आणि तो उधळा पुत्रा जो आहे तो आपला हिस्सा आपला वाटा आपल्या वडिलांकडून घेऊन तो निघून गेला और वो अपने मनमानी में जीवन बिताया. आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगला. आखिर उसका सारा धन खत्म हो गया आणि शेवटी त्याची सगळी संपत्ती संपली और उसको अभी खाने के लिए भी कुछ नहीं. आणि आता त्याला खाण्याकरता सुद्धा काही नाही. उन्होंने नौकरी ढूंढा. त्याने नोकरी शोधली. एक ने उसको सुअर चराने का नौकरी दिया आणि एकाने त्याला डुक्कर चारण्याची नोकरी दिली. और हम देखते हैं कि वो सुअर खाने वाला वो भोजन भी उसको पेट भर के खाने के लिए नहीं मिला. आणि डुक्कर जे काय खातं ते सुद्धा त्याला पोटभर खाण्याकरता मिळालं नाही. मतलब कितना मतलब गिरावट में है. आणि बघा किती खालच्या स्तराला आला. अब वहां पर एक शब्द लिखा है, आणि त्या ठिकाणी एकच शब्द लिहिलेला आहे. मन गिरावट का सबसे पहला कदम हुई है. आणि मन परिवर्तनाचा सगळ्यात पहिले पायरी तीच आहे. उसका 17 वचन 15 अध्याय का 17 वचन. लूक त्याचा 15 अध्याय त्याचं 17 वचन. जब वह अपने आपे में आया हाँ. तब कहने लगा, हाँ. मेरे पिता के कितने ही मजदूरों को भोजन से अधिक रोटी मिलती है हाँ. और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ. देखा यहाँ पर हम क्या देखता, वो अपने आप में आया. आणि या ठिकाणी आपण काय पाहतो की तो भानावर आला. इसका मतलब अभी तक जो उसका जीवन में हुआ ये सब काम वो अपने आप में नहीं था, ये बात प्रकट करता है. आणि याचा अर्थ काय झालं की आतापर्यंत त्याच्या जीवनामध्ये जे काय होत होतं तो स्वतःवर तो भानावर न राहता होत होतं. वो पिता का घर से क्यों दूर गया? आणि तो बापाचं घर सोडून का गेला? वो अपने आप में नहीं था. कारण तो भानावर नव्हता. आज भी जो संगति छोड़ करके इधर उधर घूमने वाला वो व्यक्ति के बारे में बाइबल कहता है वो अपने आप में नहीं है. आणि आजही संगती सोडून इकडं तिकडं फिरणारा त्याच्या संबंधाने बायबल असं सांगताय की तो भानावर नाहीये किंवा तो शुद्धीवर नाहीये. सावधान. सावध राहा. एक सहला शब्द डालकर ध्यान करना अच्छा बात है. आणि त्या ठिकाणी सेला शब्द टाकून त्याच्यावर मनन करणं चांगलं आहे. आप बोलते हैं ना आपका उद्धार हुआ, तुम्ही म्हणता ना तुमचं तारण झालं. आपने उद्धार कैसे पाया? आणि तुम्हाला तारण कसं मिळालं? आपका मन गिरावट हुआ क्या? आणि तुमचा खरोखर पश्चाताप झाला का? आप अपने आप में आया क्या? आणि तुम्ही स्वतःमध्ये आला भानावर आले का? आपको वास्तव में मैं कौन है वो पहचान मिला था क्या? आणि मी कोण आहे ही ओळख तुम्हाला मिळाली का? अपने आप में आने का अर्थ क्या है कि मैं कौन है वो पहचान मिल गया. आणि शुद्धीवर येणे याचा अर्थ मी कोण आहे हे आपल्याला समजणं. अभी वो व्यक्ति अभी उड़ाऊ पुत्र क्या बोलता है? आणि तो उधळ्या पुत्र काय म्हणतो? अरे मैं कितना बड़ा धनिक पिता का बेटा है आणि मी किती श्रीमंत बापाचा मुलगा आहे. और यहाँ पर मैं अभी मेरा पिता का घर में कितना नौकर है, वो लोग आकर के बचा करके परिवार को संभाल करके और भी बिल्डिंग बनाता है. आणि माझ्या बापाच्या घरामध्ये कितीतरी नौकर आहे की ते पोटभर खातात आणि ते बाजूला सुद्धा ठेवू शकतात आणि ते एका बिल्डिंग मध्ये राहतात. प्रेज द लॉर्ड. मैं अभी काम रहे आणि मी आता कुठे आहे? प्रियो, आप थोड़ा अपनी अवस्था पहचानो. आणि प्रियांनो तुम्ही आपली स्वतःची अवस्था जरा ओळखा. आप क्यों अभी भी इतना टेंशन में है? आताही तुम्ही एवढ्या तणावामध्ये का आहात? आप अभी भी इतना निराश क्यों है? आणि आताही तुम्ही एवढे निराश का आहात? आप इतना क्यों दुखी है? आणि तुम्ही एवढे दुःखी का आहात? आपको इतना कंप्लेंट मन क्यों है? आणि एवढं तक्रारीचं मन तुमच्यामध्ये का आहे? क्योंकि आप पिता से बहुत दूर है. कारण तुम्ही पित्यापासून खूप दूर आहे. प्रेज द लॉर्ड. आज कम से कम मुझे सुनने वाला सब पवित्र लोग
आप थोड़ा इतना तो पहचान लो, आपका अभी आपका अवस्था कहाँ है। आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येकाने जरा ओळखून बघा की आज माझी ही जी अवस्था आहे ती काय आहे हे जरा पडताळा. आपको संगति का महत्व है, आणि सहभागितेचं महत्व तुम्हाला आहे का? आपको वचन का महत्व है, आणि वचनाचं महत्व तुम्हाला आहे का? आपको पवित्र जीवन का महत्व है, आणि पवित्र जीवनाचं महत्व तुम्हाला आहे का? आपको वो पिता का याद आइस है, आणि पित्याचं स्मरण आहे का? या आप पिता को सिर्फ संडे एक दिन में याद करता है। का पित्याला फक्त रविवारी एक दिवस तुम्ही आठवणीत ठेवता? आप अभी भी प्रभु की ओर से मिला हुआ वो मन प्रावट का अनुभव में अभी तक नहीं पहुंचा। आणि प्रभूकडून मिळालेल्या त्या मन परिवर्तनाच्या अनुभवामध्ये तुम्ही अजूनही नाहीये. एक व्यक्ति अपने आप में जब तक नहीं आएगा, आणि एक व्यक्ती भानावर तोपर्यंत येणार नाही उसको सुबोध या अपने आप का सच्चा पहचान, आणि जोपर्यंत तो स्वतःला ओळखत नाही व्यवस्थित तोपर्यंत तो भानावर येणार नाही. आपको बहुत कुछ आता होगा, वो बाजू की बात है, आणि तुमचं ज्ञान खूपच चांगलं असेल ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आप प्रभु के राहों में नहीं, आणि तुम्ही देवाच्या मार्गामध्ये नाही, आप यीशु मसीह के पीछे नहीं। आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरत नाही, यीशु मसीह चलाने वाला एक भेड़ नहीं, आणि प्रभू येशू ख्रिस्त चालवणारा एक मेंढरू नाही, प्रभु यीशु मसीह मंडली को चलाता है। आणि प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला चालवतो, प्रभु एक व्यक्ति को नहीं चलाता। आणि प्रभू एका व्यक्तीला नाही चालवत. बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. बहुत लोगों को ये बातों में बहुत मिसअंडरस्टैंडिंग है। आणि पुष्कळ लोकांना या गोष्टीमध्ये खूप गैरसमज आहे. आप इस बात को समझना, या गोष्टीला समजून घ्या. आप मंडली जीवन में आने के बाद आणि मंडळी जीवनामध्ये तुम्ही आल्यानंतर आपको प्रभु से प्यार है तो मंडली से भी प्यार रहेगा। आणि तुम्हाला जर प्रभूवर प्रेम आहे तर मंडळीवरही प्रेम राहील. आपको संगति का गौरव पवित्र आत्मा आपको बताएगा। आणि सहभागितेचं गांभीर्य पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. मैं आपको इसलिए बताना चाहता हूँ, एक व्यक्ति को एक मीटिंग नष्ट होता है तो उसके लिए उसको रोना ही पड़ता है। आणि एका व्यक्तीला एक संगती नष्ट झाली तरी सुद्धा त्याला रडू येईल. एक हमारा प्रभु आत्मा उधार पाने के बाद में नाश होने वाला आत्मा के बारे में उसके अंदर बोझ रहता है, आणि नाश होणाऱ्या आत्म्यासंबंधाने त्याच्या मनामध्ये ओझर राहील. पर ऐसा नहीं है। तो असं नाही तर आपका नया जन्म के बारे में, उधार के बारे में, आप पानी में डूबा होगा, आपने यीशु मसीह को प्रभु यीशु मेरा प्रभु है करके बोला भी होगा, लेकिन आपका उधार नहीं हुआ। आणि कदाचित तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे असं बोललं असाल, पाण्यामध्ये डुबकी घेतली असेल, पण मी तुम्हाला सांगतो तुमचं तारण नाही झालेलं. क्योंकि अभी तक आपका मन प्राउड नहीं हुआ है। कारण अजूनपर्यंत तुमचा खरा पश्चाताप जसा व्हायला पाहिजे तसा नाही झालेला. मन प्राउड का पहला कदम है प्रियो को अपने आप में आएगा, या उसको अपनी अवस्था के बारे में एक सही पहचान मिलेगा। आणि मन परिवर्तन किंवा पश्चातापाची पहिली पायरी ही आहे की तो मनुष्य भानावरील, तो शुद्धीवरील, तो स्वतःला ओळखेल. क्या आपने कभी सोचा है कि अरे यार मैं प्रभू का बेटा हो करके मैं अभी कहाँ पर पड़ा है, ऐसा कभी सोचा? आणि कधी आपण असा विचार केला का मी हे काय करत आहे, मी देवाचा मुलगा आहे, देवाची मी मुलगी आहे, आणि मी आता हे काय करत आहे, मी कुठे आहे? अभी भी आपको एक अभी का जीवन आपको संतुष्टि देता है क्या? आणि तुमचं आत्ताचं जे जीवन आहे ते तुम्हाला समाधान प्राप्त करून देत आहे का? तो जब एक व्यक्ति को जब प्रभु का दया मिलता और उसमें मन प्राउड का कार्य शुरू होता, तो सबसे पहले वो अपने आप में आता, वो अपने आप को पहचानता। आणि ज्या वेळेला पश्चातापाचं कार्य एका व्यक्तीमध्ये सुरुवात होते त्यावेळेला सगळ्यात पहिले तो व्यक्ती भानावर येतो, शुद्धीवर येतो, तो स्वतःला ओळखतो. दूसरी कदम क्या है? दुसरं पाऊल काय आहे? तो ध्यान से समझना प्रियो, लक्ष्य- आप ये हो सकता है कई लोगों के जीवन में ये अनुभव नहीं रहेगा, तो जरूर आप प्रभु का आगमन में उड़ा लिए नहीं जाएगा। आप पक्का देखना आपको, क्योंकि उधार पाए हुए लोग है प्रभु का मंडली के लोग। आणि तारण प्राप्त झालेले लोक जे आहेत ते मंडळीचे लोक आहे. आणि या गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये नाहीये किंवा अशा प्रकारचा पश्चाताप जर तुमच्या जीवनामध्ये नाहीये तर प्रभूच्या आगमनामध्ये तुम्ही सुद्धा उचलले जाणार नाही. आज भी आप प्रभु के पीछे नहीं चल रहा है, दुनिया के पीछे चल रहा है। आजही तुम्ही प्रभूच्या पाठीमागे नाही तर जगाच्या पाठीमागे चालत आहात. नए जन्म के बारे में मंडली को प्रभु ने कई रीति में कई बार बहुत गहराई से समझाया। आणि नवा जन्म संबंधाने प्रभूने मंडळीला पुष्कळ रीतीने पुष्कळ वेळा समजून सांगितलंय. इसी बार आपको और भी पवित्र आत्मा में और भी गहराई में माइक्रोस्कोप से देख करके ये संदेश दे रहा हूँ।
आणि आता या वेळेला अधिक जास्त गहनतेमध्ये तुम्हाला सांगत आहे. जिस व्यक्ति अगर अपने आप में आया, ये प्रभु की दया के कारण आया है. आणि एक व्यक्ती ज्या वेळेला भानावर किंवा शुद्धीवर येतो ते देवाच्या दयेने येतो. और वो व्यक्ति का दूसरा कदम क्या रहेगा? आणि त्या व्यक्तीचं दुसरं पाऊल काय राहणार? कोई 15 अध्याय का 18 वचन. 15 अध्याय त्याचं 18 वचन. लूक त्याचा 15 अध्याय त्याचं 18 वचन. मैं अब उठकर अपने पिता के पास जाऊंगा और उससे कहूंगा कि पिताजी, मैंने ईश्वर के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है. प्रियो, ये एक बहुत बड़ी बात है. प्रभु का जिसको अच्छा समझे, छोटा भी पाप आएगा तो तुरंत 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 प्रभु के सामने कबूल करते हुए वो मन मतलब कबूल करके पाप क्षमा पाते रहेगा. आणि मग जो व्यक्ती शुद्धीवर येतो त्याला त्याच्या पापा संबंधाने ज्ञान प्राप्त होतं आणि लगेच तो आपली पाप प्रभू समोर मान्य करत राहतो. अभी यहाँ का हमारा पॉइंट क्या है? आणि या ठिकाणी सांगण्याचा मुख्य मुद्दा काय आहे? अपने आप में आयो व्यक्ति आणि भानावर आलेला व्यक्ती एक सच्चा निर्णय लेगा. आणि एक खरा निर्णय घेतो. क्या लेगा? आणि काय घेतो? निर्णय लेगा. आणि एक खरा निर्णय घेतो, दृढ निश्चय करतो. अभी उड़ा पुत्र ने क्या किया? आणि या उधळ्या पुत्राने काय केलं? अपने आप में आने के बाद आणि तो शुद्धीवर आल्यानंतर एक तगड़ा निर्णय लिया. आणि एक मोठा असा निश्चय केला. आज इधरी हमें सुनने वाला सब पवित्र लोग ये बात को थोड़ा दिल खोल करके जांचना. प्रियो, प्रभु आज आएगा तो रह जाएगा तो कल आप मीटिंग में आएगा तो हम लोग इधर नहीं मिलेगा, लेकिन आप आकर के निराश हो जाएंगे. आणि मग या ठिकाणी ऐकल्या माझ्या प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा की प्रभू जर आज आला तर आम्ही जाऊ, उद्या तुम्ही मीटिंग मध्ये याल आणि तुम्हाला आम्ही भेटणार नाही आणि मग निराश व्हाल. ये सब इधर ही रहेगा. आणि हे सगळं इथंच राहील. कुछ लोग भी आएगा आणि काही लोक पण येतील, लेकिन हम लोग नहीं मिलेगा. आम्ही नाही भेटणार. आपको हमारे साथ चलने की इच्छा है आणि तुम्हाला आमच्या सोबत चालण्याची इच्छा आहे तर बहुत हिम्मत के साथ मैं आपको बोलता हूँ. आणि खूप धैर्याने मी तुम्हाला सांगतो. आपका उदार का अनुभव को पक्का परखो. आणि तुमचा तारणाचा अनुभव आहे तो निश्चित करा. अभी उड़ाऊ पुत्र ने क्या किया? आणि उधळ्या पुत्राने या ठिकाणी काय केलं? अपने आप में आने के बाद आणि तो भानावर आल्यानंतर 18 वचन वापस एक बार पढ़ो. 18 वचन पुन्हा एकदा वाचा. मैं अब उठकर हाँ. अपने पिता के पास जाऊंगा हाँ. और उससे कहूंगा हाँ. कि पिताजी, मैंने ईश्वर के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है. देखा, एक तगड़ा निर्णय लिया. आणि एक मोठा निर्णय घेतला. अभी मैं पिता के पास जाऊंगा आणि मी आता पित्याकडे जाईल और पिता से कहूंगा आणि पित्याला सांगेल, मैं तेरी विरुद्ध में और स्वर्ग के विरुद्ध में पाप किया. आणि बापा मी तुझ्या विरोधात आणि स्वर्गाच्या विरोधात पाप केलं. ध्यान से सुनो पवित्र लोगों. आणि पवित्र लोकांना तुम्ही लक्ष देऊन ऐका. अपने जीवन में हम जो भी पाप करता है, अरे प्रभु के खिलाफ पाप करता है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे काय पाप करतो सगळ्यात पहिले आपण देवाच्या विरोधात पाप करतो और मानो हम लोगों के खिलाफ भी पाप करते हैं. आणि एका मनुष्याच्या विरोधात पण पाप करतो. आपको सबको याद होगा आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल, भजन संहिता 51 अध्याय, स्तोत्र 51 उसका 4 वचन. त्याचं 4 वचन. मैंने केवल तेरे ही विरुद्ध पाप किया. देखा, मतलब जो भी पाप होता है पहली बात वो परमेश्वर के खिलाफ में होता है. आणि जे काय पाप होतं ते देवाच्या विरोधात होतं. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, हमने जो भी पाप करता है पहले हमें प्रभु से क्षमा मांगना है. आणि प्रियानो, आपण जे काय पाप करतो आपल्याला देवापासून क्षमा प्राप्त करायची आहे. प्रभु, मैं हर संगति में नहीं आ पाया प्रभु. आणि प्रभू प्रत्येक संगतीमध्ये मी नाही येऊ शकलो. अच्छा हो गया जो कई लोग नींद में था उड़ गया अभी. मैं इतना बोलो आवाज से दे रहा है, मैं भी नहीं उठता. अभी तो उठ गया सब. आणि बरं झालं. प्रभु का भाई भाव. तो मैं बोलने का अर्थ क्या है प्रियो? मतलब हम लोग ये बात को सही रीति में ध्यान रखें. आणि या गोष्टीला आपण योग्य रीतीने जाणायचंय. हम जो भी पाप करता है, आणि आपण जे काय पाप करतो पहली बात हम प्रभु का खिलाफ करता है. आणि पहिली गोष्ट आपण देवाच्या विरोधात और करतो. दूसरा हम अपने भाई बहन के खिलाफ करता है. आणि दुसरं आपण आपल्या भावा बहिणी संबंधाने करतो. हमने प्रभु से क्षमा पाया, आणि प्रभूपासून आपण क्षमा प्राप्त केली. अगर भाई बहन से क्षमा नहीं पाया तो भी वो सच्चा पाप क्षमा का मार्ग नहीं. आणि आपण आपल्या भावा बहिणीकडून जर क्षमा प्राप्त नाही केली तर मग तो खरा पाप क्षमेचा मार्ग नाही. Praise the Lord. Praise the Lord. आपने जिसके खिलाफ में जिसको दुख दिया, वेदना दिया, उससे भी आपको माफी मांगना जरूरी है. आणि ज्याला कोणाला तुम्ही दुःख दिलं त्याला हे क्षमा मागणं गरजेचं आहे. नहीं तो आप एक सच्चा आनंद व्यक्ति नहीं बन सकता. आणि नाही तर खरं आनंदी व्यक्ती तुम्ही नाही होऊ शकत. आप लोगों को कुछ समझ में आ रहा है क्या? आणि तुम्हाला खरं काही समजत आहे का?
प्रियो अभी उड़ा पुत्र क्या बोलता, आणि आता उधळ्या पुत्र काय म्हणतो, मतलब हम स्वर्ग के खिलाफ पाप किया आणि आम्ही स्वर्गाच्या विरोधात पाप और केलं तेरा खिलाफ भी पाप किया। आणि तुझ्या विरोधातही पाप केलं. Praise the Lord. मतलब स्वर्गीय पिता त्या महान परमेश्वर के खिलाफ भी किया, व्यक्ति के खिलाफ भी किया। आणि त्या स्वर्गाच्या पित्यासोबतही केलं आणि एका व्यक्तीसोबतही केलं. ये दोनों बात कबूल करना पड़ेगा आणि या दोन्ही गोष्ट मान्य करा. कि आप प्रभु में आने के बाद में आप सच्चा मन फिरा हुआ व्यक्ति है तो आपका जीवन में पवित्र आत्मा एक एक छोटा पाप को भी हमें जब बताता है, वो अब हम प्रभु के सामने भी कबूल किया, अपनी भाई बहन से भी हमने क्षमा मांगा, ऐसा अनुभव है क्या? आणि तारण प्राप्त झालेले खरे व्यक्ती आहे तर प्रभू पवित्र आत्मा तुम्हाला छोटे छोटे पापाचं ज्ञान तुम्हाला देईल. त्या वेळेला त्या पापासंबंधाने प्रभूपासून क्षमा प्राप्त करून घेतलेली आहे का, आणि ज्या भावा बहिणीच्या विरोधात पाप केलं त्यांच्याकडूनही क्षमा प्राप्त करून घेतलेली आहे का, हे जरा तुम्ही पडताळा. भैया आप भाव में रह करके कभी भी मसीह में सामर्थ्य नहीं पा सकेगा। आणि प्राणो पापामध्ये राहून तुम्ही ख्रिस्तामध्ये कधीही सामर्थ्य प्राप्त करू शकणार नाही. हे प्रभु आपको कभी भी मसीह जीवन की दौड़ में सहारा नहीं देगा। आणि प्रभू तुम्हाला ख्रिस्ती जीवनाच्या दावेमध्ये कधीही सहाय्य करणार नाही. प्रभु पाप से बहुत घृणा करता है। आणि प्रभू जो आहे पापाचा द्वेष करतो, वो पापी से प्यार करता है, आणि जो पापी त्याच्यावर तो प्रेम करतो, जो पाप से घृणा करता है। आणि पापाची तो घृणा करतो. आपको प्रभु आत्मा के द्वारा अपना गिल्टी याद दिलाता है, आणि प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला तुमचं पाप स्मरण करून देतो. लेकिन इसके बाद में हम प्रभु के सामने नम्र बनेगा, तभी हम एक निर्णय ले पाएगा। आणि मग त्याच्यानंतर आपण प्रभू समोर नम्र होऊ, त्याच वेळेला हा निर्णय आपण घेऊ शकतो. आज बहुत लोग जाने अनजाने उनका हृदय कठोर हो गया, वो नम्र होने के लिए तैयार ही नहीं। आणि कळत न कळत पुष्कळ लोकांचं अंतःकरण कठीण झालंय, ते नम्र व्हायला तयार नाही. प्रियो मार्ग प्रभु खोल कर देगा, तभी आपको मला जा पाएगा। आणि प्रियानो मार्ग प्रभू उघडून देईल, त्याच वेळेला तुम्ही त्या मार्गावर चालू शकाल. हल्का मत समझो। याला साधारण समजू नका. उद्धार पाने के बाद में भी कितना नम्र बनना चाहिए। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपण किती नम्र व्हायला पाहिजे. ना हम नम्रता से चलेगा तभी हम प्रभु का जुआ लेकर के प्रभु से सीख पाएगा। आणि नम्रपणाने चालू, त्याच वेळेला प्रभूचा जीव घेऊन आपण त्याच्यापासून शिकू शकू. तो अभी उड़ा पुत्र ने क्या किया? आणि आता उधळ्या पुत्राने काय केलं? पहली बात प्रभु की बड़ी दया उन पर हुआ, वो अपने आप में आया। आणि सगळ्यात पहिले देवाची दया त्याच्यावर झाली आणि तो भाणावर आला. इसके बाद प्रभु का अनुग्रह से उन्होंने एक नया निर्णय लिया। आणि त्याच्यानंतर देवाच्या कृपेने त्याने एक चांगला निर्णय घेतला. इतना करके वो छोड़ा नहीं। आणि एवढं करून त्याने सोडलं असं नाही. ये दो काम में मनफिरावट नहीं होता। आणि या दोन कामाच्या द्वारे मन परिवर्तन होत नाही. तीसरा कदम, आणि तिसरा पाऊल, उसका 20 वचन। त्याचं 20 वचन वाचा. तब वह उठकर हाँ अपने पिता के पास चला। हाँ वह अभी दूर ही था। बस। ये तीसरा कदम क्या मालूम है? आणि तिसरा पाऊल काय माहितीये का? उन्होंने जो निर्णय लिया वो काम में लाने के लिए कदम बढ़ाया। आणि त्याने जो निर्णय घेतला तो पूर्णत्वास नेण्याकरता पाऊल पुढे टाकलं. बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, ये लोग निर्णय लेता है आणि काही लोक निर्णय घेतात और वो जिंदगी में काम में नहीं लाता। आणि ते आपल्या जीवनामध्ये आचरणात आणत नाही. समझ में आ रहा है? लक्षात आलं का? यो आप निर्णय लिया बोल करके प्रभु आपको माफी नहीं देगा। आणि तुम्ही निर्णय घेतला म्हणून प्रभु तुमच्या पापांची क्षमा नाही करणार. आपका जीवन में वो अलाउ करना चाहिए, उसको जीवन में लाना चाहिए। वो बात को देख करके ही प्रभु का वापस कार्य आपके जीवन में रहेगा. आणि तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्या जीवनामध्ये आचरणात यायला पाहिजे. त्याच वेळेला प्रभु तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा देईल. आज इधर बैठ करके वचन सुनने वालों ने कई बार अच्छा निर्णय लिया, स्वर्ग में भी आपके दिल में भी लिखा हुआ बात है वो. आणि आज या ठिकाणी बसलेल्या लोकांनी पुष्कळ चांगले चांगले निर्णय घेतलेले, तुमच्या हृदयामध्ये स्वर्गामध्ये सुद्धा त्या गोष्टी लिहिलेल्या आहे. परंतु आप ऐसे चला नहीं, आणि तुम्ही तसे चालले नाही. वो तो दरवाजे से बाहर जाने के टाइम पर वो भूल गया. आणि दरवाजाच्या बाहेर जात गेल्यानंतर ते विसरले. अरे अभी वचन सुनने वाला आप लोग कुछ नया निर्णय शायद ले रहा होगा. आणि आता वचन ऐकत असताना तुम्ही काही नवीन निर्णय घेत असाल. प्रभु मैं अभी तक बहुत से पाप मैं आपको कबूल किया, परंतु मैंने उनसे माफी नहीं मांगा, ऐसा बात तो प्रभु ने याद दिलाया होगा ना. आणि आता तुम्हाला प्रभूने आठवण करून दिली असेल, हे प्रभू मी तुझ्याकडे क्षमा मागितली पण त्या व्यक्तीची क्षमा नाही मागितली. प्रभू आठवण करून आता देत असेल ना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियो, हम किसी को भी दुख देता है तो मैं आपको बोलता है ना, कई लोग बोलते हैं हमारे दिल में कुछ नहीं, लेकिन वो मिलता तक नहीं इससे निकल जाता. अरे काम में नहीं आया ना, काम में है तो मिलता ना, काम में नहीं है ना. आणि काही फिर लोक झूठ क्यों बोलता, इतना कच्चा झूठ क्यों बोलता?
आणि काही लोक काय साक्ष देतात की माझ्या मनामध्ये कोणा संबंधाने काहीच नाहीये असं म्हणतात, पण ते कोणाला न भेटताच निघून जातात. म्हणजे काय की तुम्ही जी साक्ष देता ते तुमच्या जीवनामध्ये नाहीये, आचरणामध्ये नाहीये, वास्तवामध्ये नाहीये. मग अशी खोटी साक्ष का देता? प्रियो, प्रभु झूठा गवाहों से प्रभु को बहुत नफरत है. आणि जे खोटे साक्षी आहे त्याचा प्रभूला खूप वीट आहे. थोड़ा दिल खोल करके सुनो भी. आणि थोडं हृदय उघडून ऐका. क्या इतना बड़ा अनुग्रह पाया हुआ, उदार पाया व्यक्ती है क्या? आणि एवढा मोठी कृपा प्राप्त झालेले तुम्ही व्यक्ती आहात ना? हर को भी. फार का प्रियांनो, हम उदार पाए हुए लोग कितना नम्र और दीन होना चाहिए. आणि तारण प्राप्त झालेले लोक आपण किती नम्र आणि दीन राहायला पाहिजे. मैं आपको ये बात को मानो इतना गहराई में क्यों अभी आपको मैं बताता हूँ. अभी मतलब मैं लाया हुआ वो पगला शब्द भी अभी तक लिया नहीं. आणि मी जे काही प्रिपेअर करून आलेलो होतो त्याच्यातलं जे पहिलं वचन आहे ते सुद्धा अजून पूर्ण नाही करू शकलो. प्रभु के पीछे चलना है, आणि आपल्याला प्रभूच्या पाठीमागे चालायचंय दाम देना है. आणि त्याच्याकरता मोल द्यायचंय. कौन पीछे चल सकता? आणि प्रभूच्या पाठीमागे कोण चालू शकतो? उसके लिए पवित्र आत्मा ने याद दिलाया हुआ एक शब्द सिर्फ आपको बताया. आणि त्याच्याकरता पवित्र आत्मेने सांगितलेला एक शब्द फक्त सांगितला, मन फिरावट. पश्चाताप. मन फिरावट का सच में उसका खत्म आपको बताया आणि पश्चातापाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या. है. पहले बात वो अपने आप में आना चाहिए. आणि सगळ्यात पहिले त्याला समजायला पाहिजे मी कुठे आहे, मी काय करत आहे, तो भानावर यायला पाहिजे. अभी भी आप सोचो, अभी भी आप अपने आप में है क्या? आता पण तुम्ही स्वतःमध्ये आहात का? या ये बशीर आहे का? वचन सुनने के टाइम पर आपको नफरत कड़वाहट हो रहा है क्या? का वचन ऐकत असताना तुमच्या मनामध्ये काही द्वेष तयार होत आहे आपका दिल और भी कठोर हो रहा है क्या? आणि तुमचं अंतःकरण अजून कठीण होत आहे का? आप जरूर आपको अपना उधार का बारे में बहुत ध्यान करना. आणि तुमच्या तारणा संबंधाने तुम्ही जरा मनन करा. जीवन का किताब में आपका नाम लिखा है क्या? आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिलेलं आहे का? प्रभु की आत्मा को पाया है क्या? आणि प्रभूचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे यीशु का? मसीह आपका जीवन का प्रभु है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा प्रभू आहे का? उधार का आनंद आपके अंदर है क्या? तारणाचा आनंद तुमच्यामध्ये आहे का? उधार पाया बोला हुआ व्यक्ति के अंदर उधार का आनंद चाहिए प्रियो. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये तारणाचा आनंद राहिला पाहिजे प्रियांनो. Praise the Lord. Praise the Lord. मैं आपको बताना चाहता हूँ कि ये बहुत मतलब बहुत सिंसियरली होकर के मतलब फर्क करके जाने वाले एक शब्द है. ये बात है. खूप प्रामाणिकपणे स्वतःला पडताळणारी ही गोष्ट आहे. नहीं तो शैतान बहुत मतलब कपटता में होकर के लोगों को धोखा दे के फंसाने वाला एक समय है प्रियो. आणि सैतान कपटपणाने लोकांना फसवणारी ही वेळ आहे. Praise the Lord. Praise the Lord. हमें प्रभु के पीछे चलना है. आणि आपल्याला प्रभूला अनुसरायचंय उसके लिए हमें दाम देना है. आणि त्याच्याकरता आपल्याला मोल द्यायचा आहे. मैं वो शब्द सिर्फ पढ़ करके कल के लिए वो बात को बाकी छोड़ देता हूँ. आणि फक्त ते वचन वाचून ती गोष्ट उद्या करता मी ठेवतो. लूका का सुसमाचार उसका 9 अध्याय उसका 23-24 है. लूक त्याचा 9 अध्याय 23-24 वचन. उसने सबसे कहा, हाँ. यदि कोई मेरे मेरे पीछे आना चाहे हाँ. तो अपने आप से इनकार करे हाँ. और प्रतिदिन अपना क्रूस उठाए हुए मेरे पीछे हो ले. हाँ. क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहेगा हाँ. वह उसे खोएगा, हाँ. परंतु जो कोई मेरे लिए अपना प्राण खोएगा हाँ. वही उसे बचाएगा. देखो क्लियर. देखो हमारे जीवन में हमें रोज रोज हमारा प्राण की उधार में आगे बढ़ना है तो यीशु मसीह के लिए प्राण उंडेलने का तैयारी में एक प्रभु के पीछे चलने के लिए हमें दाम देने की तैयारी में निर्णय में हमें चलना है. आणि आपण जर प्रभूसाठी जर जगायचं आहे तर प्रभूसाठी आपण जीव सुद्धा द्यायला तयार राहायचं आहे. प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ मसीह के पीछे मसीह के पीछे चलने वाले लोग हैं. आणि ख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणारे लोक आहेत. मसीह उस पद का अर्थ ही मसीह के पीछे चलने वाला. आणि ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ आहे ख्रिस्ताला अनुसरणारे. प्रियो, एक बात जान लो, मसीह के पीछे चलना है तो पहली बात आपको क्रूस उठाना है और अपने आप को इनकारना है. आणि ख्रिस्ताच्या पाठीमागे चालायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला वधस्तंभ उचलायचा आहे आणि मग त्याच्या पाठीमागे चालायचंय. आज लोगों को प्रभु यीशु चाहिए, क्रूस नहीं चाहिए. आणि आज लोकांना प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे, वधस्तंभ नकोय. आप प्रभु के पीछे नहीं चल सकता. आणि प्रभूच्या पाठीमागे तुम्ही नाही चालू शकत. आपका स्वप्न कभी भी पूरा नहीं हो. तुमचं स्वप्न पूर्ण नाही होणार. प्रभु की वजन, इसका मतलब क्या है कि वो क्रूस उठाने का भेद मैं आपको कल का क्लास में बताऊंगा. आणि वधस्तंभ उचलण्याचं रहस्य मी उद्याच्या क्लासमध्ये सांगेल. और प्रभु यीशु मसीह स्वयं कहा है, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलंय, यदि कोई मेरे पीछे आना चाहे. आणि जो कोणी माझ्या पाठीमागे येऊ पाहतो
उसको क्या करना है? त्याला काय करायचंय? वो अपने अपने क्रूस उठाए, आणि त्याने आपला स्वतःचा वधस्तंभ उचलायचा अपने आहे आप को इनकार है, आणि आपला स्वतःचा त्याग करायचा आहे अपने क्रूस उठाना। आणि आपला वधस्तंभ उचलायचा आहे. यीशु मसीह का क्रूस नहीं आप उठा सकता, प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्ही नाही उचलू शकत आप दूसरे का क्रूस भी नहीं उठा आणि सकते। दुसऱ्याचा वधस्तंभही तुम्ही नाही उचलू शकत अपना क्रूस उठाना आणि आपला स्वतःचा वधस्तंभ उचला. क्या है प्रिय? ये आणि प्रेम हे काय आहे? हमें जानना है। आपण जाणायचंय. प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव ये वचन आप जरूर ध्यान करना पड़ेगा। आणि हे वचन तुम्ही निश्चितच मनन करा अपने आप को धोखा मत करो। आणि आपल्या स्वतःला फसू नका. अपन इतना सुंदर मौका प्रभु ने दिया है। आणि एवढे सुंदर संधी प्रभूने आपल्याला दिली आहे. प्रभु का सत्य और पत्य वचन सुनने के लिए, जानने के लिए प्रभु ने मौका दिया। आणि देवाचं सत्य आणि पत्य वचन जाणण्याकरता प्रभूने संधी दिली आहे. इस सत्य वचन में बना रहना पड़ेगा। आणि या सत्य वचनामध्ये स्थिर राहा जो वचन में बना रहेगा वही स्वतंत्र रहेगा, आणि जो वचनामध्ये स्थिर राहील तोच स्वतंत्र राहील, नहीं तो गुलामी में जाएगा, नाहीतर तो गुलामीत जाईल धोखा खाएगा। आणि फसल्या जाईल. तो ये वचनों के द्वारा प्रभु आपको बहुत आशीष दे। और प्रभु का आगमन नहीं हुआ, कल के क्लास में हम लोग एकत्रित होकर के इन बातों को हम आगे ध्यान कर पाए। आणि या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर असला तर उद्याच्या क्लासमध्ये आपण या वचनावर मनन करू सारी महिमा प्रभु को मिले। आणि सर्व गौरव प्रभूला मिळवू. आमीन। आमेन.